जळगावच्या चोपडा तालुक्यात गेल्या महिन्यापासून ठिकठिकाणी बिबट्याचा मुक्त संचार दिसून येत आहे. गेल्या महिन्याभरामध्ये अनेक पशूंची हल्ल्यात हानी झाली आहे. यामुळे तालुक्यातील बिबट्याच्या मुक्त संचार असलेल्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. चोपडा तालुक्यातील निमगव्हाणी येथे देखील काही दिवसांपूर्वी शेतातील पारडूवर बिबट्याने हल्ला केल्याने त्यात त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी बिबट्याला जेलबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी केल्यानंतर या भागात वनविभागाने पिंजरा लावला आहे. बिबट्या पकडण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यामध्ये आधी कोंबडी, नंतर आता कुत्रा ठेवण्यात आलेला आहे. परंतु तरी देखील त्या बिबट्याला जेलबंद करण्यात वनविभागाला यश येताना दिसत नाही. बिबट्याला जेलबंद करण्यासाठी लावण्यात आलेल्या पिंजऱ्यामध्ये कोंबडी व कुत्र्याचा वापर केला जात असल्याने यामुळे बिबट्या जेलबंद होत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. स्थिती इकडे ह्या भागात आमच्या इथं जे आता आमचे इथले शेतकरी आहेत प्रल्हाद पांडुरंग पाटील, त्या काकांच्या जवळपास 2 छोटे छोटे पारडे ते याने जवळपास संपवले, बिबट्याने फस्त केले. त्याच्यानंतर बऱ्याच जणांना तो 2-3 दिवसापासून आता सध्या आढळून येते. त्याच्यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करायला पाहिजे आणि थोडी खबरदारी घेऊन त्याला म्हणजे पकडण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आता आपल्या भागामध्ये ते बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावलेला आहे, काय त्याचा काय उपयोग होतोय का, फरक पडतोय का? प्रशासनाने घेतली काळजी, म्हणजे पिंजरा वगैरे लावला आहे, पण त्याच्यात तर सध्या तरी काही आढळून आलं नाही. त्यांना नागरिकांमध्ये की आता सध्या प्रयत्न चालू आहेत. नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आहे. मजूर येत आहे का कामाला परिसर? मजूर पण सध्या यांना घाबरताय. हो. म्हणजे मजूर काय सगळे कोणीच येऊ शकत नाही, कारण की बिबट्या म्हटल्यानंतर ते हिंसक प्राणी आणतो. मग तात्काळ त्याचा बंदोबस्त केला पाहिजे. तात्काळ त्याचा बंदोबस्त करायला पाहिजे. अच्छा, काय नाव आहे दादा आपलं? माझं वाल्मिक पाटील. हे ऊस आहे, ऊसामध्ये दबतो तो रात्रीचे वेळी खाऊन पिऊन, आणि जिकडे तिकडे खायला नाही भेटलं तिकडे जंगलात फिरतो. अच्छा, तुमची शेती बी इथं जे? माझी शेती तिकडे त्यांच्या बाजूला गावाला लागून. मग त्या का शेतात येताना काही भीती निर्माण होते? नाही, काही नाही. म्हणजे त्या बिबट्या हो तर कसं काय जायचं? कोरडवाहू आहे ना, काय रात्री यायचं? रात्री नाही, पण मजूर येता का शेतामध्ये? काय येत नाही ना. नाही, भीती पाहून कोणी येत नाही. अच्छा, उद्या इकडे, उद्या तिकडे, परवा इकडे. अच्छा, फिरतो. आता हे पिंजरा लावण्यात आला आहे तर काही याचा फायदा होतोय? काही नाही. काय फायदा आहे त्याच्यामध्ये? नाही, कुत्रा टाकून ठेवलाय त्याच्यामध्ये. फक्त कुत्रा टाकून ठेवलेला आहे. त्याला पाणी नाही, भाकर नाही, काही खाईल तो मग. अच्छा, काय नाव आपलं दादा? रतिलाल दामू बळसकर. ओके.